थेट रॉकेट माझ्या मैत्रिणीच्या घरात. हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शिल्के. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता तुम्ही पण बोलत असेल एवढा लेट का, तर आपण काही जास्त कुठं जात नाही, फक्त एक गावात श्रद्धाताईकडे आणि आपल्या विचुंब्याला, बस 2च ठिकाणी. आणि जे काल रात्री झोपलो होतो, मला तर वाटतं 3 वाजता झोपलो होतो, ते आज संध्याकाळी आत्ता 6 वाजता उठलो. आता जातो, भाऊबीज करून येतो. सारांश बाईला पण घेऊन जायचे सोबत. आणि तुम्ही माझी ड्रेसिंग बघू शकता, पण या ड्रेसिंगचे काही मतलबच नाहीये. आणि लाईट पण गेलेली आहे गाईस. आणि प्लस पाऊस पण पडतोय खूपच. आलो आहे आता गावात, पण लाईटीचा आता वाता नाही, कारण की पावसामुळे लाईट गेलेली आहे. सारांश बाई पण आता गावातून झालेला आहे. आता चाललो विचुंब्याला. भावांनो, लाईट नाही जात आहे गावात. पावसानेला वाट लावली ना. आपली ड्रेसिंग पण तुम्हाला दाखवायला भेटली. बघू आता नंतर धाब्यावर जायची इच्छा झाली. पाण्याबाईची स्पॉन्सरीज पाण्याबाई रास पाहिजे. चुवा धावत चाललेला आहे. पुन्हा एकदा चाललो आता आम्ही धाब्यावर. आत पण पोलाड भाई आपल्या सोबत आहे. भावासांनो, पोलाड भाई क्या बच्ची काय ना कच्ची. आलोय आता आपल्या रेग्युलर धाब्यावर. नात करते का आता, याना घेऊन आली आज. लोकेश भाऊ नाही येत, गँग आपली. बहुत का क्या बोल रहे. चाललो आता घरी. बघू, सामान तो आणायचे आणि फटाके पण वाजवायचे बोलतात पाण्याबाई. रस लागते. बघ पाण्या पाराचे का कारवाई आता. अरे आमचं 2 टेबल आहे आणि तालपत्री भावसांनो. बॅनर पण घरी नेऊ दे ना, तर एक नेतील आपलं. पॉलट बाय ऑन फायर. फुल भरलेली आहे. जागा नाही तरी करतं एक जण करतं, एजंट टाक. अरे भाई जागाच नाही. योच कसायचं नेले येलियो का आम्हा नंतर बॅनर. पक्क फटाका घेतले यांच्याकडून पक्क फटाका घेतले. ते बघ त्याला करता हो सगळा आईचमॅन ना, वाजवतो फटाक. अरे बच्चा मीनी पकडले तसा पकरा. हा घेचल बच्चा, इथं घेचल. त्यांचं नाही, त्यांचं 10 मिनिटं जातील. सरू नका लगेच. बोला गणपती बाप्पा. कडक होत. आम्ही नावं नाही झाली अजून. चिल्लीची जान गेलेली आहे ही, परत आली खाली. चिल्लीने एक्सला पत्र पाठवलेलं, पण कसला चाललाय तो. भाई तो बी नाही वाटतं जाणार. तो बी फुसका वाटतं. थेट रॉकेट माझ्या मैत्रिणीच्या घरात. तर तिचा जाऊन ते पण खालची निघाला का प्रजुलाला घेतलं लगेच. हिचं काय घरान जाणार होतं का रॉकेट. वेगळी कपडे चलतीला. अरे जाऊ दे, ऍडजस्टमेंट ब्रो. मैत्रीण तर रेस तू माझी. तिच्या घरात रॉकेट घुसला म्हणून आता थेट आल्या मी ताल्या लावाला. ताई ना रे भावा, ती मैत्रीण आहे आपली, नॉट ताई. मड्या काकाच्या घरामध्ये थेट रॉकेट. तर माझ्या जीवाला लाच कशी नाही. देणार पाण्या. बघा ग्रामपंचायत वाले हो, पाण्या किती उन्हार आहे. हे घे, त्याच्या नाही भेटणार.
अरे अजून रास पेटाचं बाकी आहे. आलोय आता घरी मस्तपैकी झोपतो. परत उद्या सकाळी जाऊन बाटल्या भरायला जायची. चला बाय बाय, गुड नाईट. ड्रेसिंग बघा तुम्ही, वाटतं का नाही एकदम हँडसम. लायटर एक नंबर आहे. The next day. गाईज गुड मॉर्निंग. चाललोय आता आपल्याला आपले 4 भरण्यासाठी. खूप दिवसानंतर आपल्या बिझनेसवर पुन्हा एकदा वापसी केलेली आहे आपण. आता गाडी भरण्याचं काम चालू आहे. अजून बाकी आहे 4 यायचे. चालय भरून आता निघालो आता. आणि आपल्या प्रणव भाईची गाडी सर्व्हिसिंगला टाकायची. त्याने 4-5 फेऱ्या ठोकले. काल पण ॲक्सिडेंट झाला. त्याच्या आदल्या दिवशी पण मन तोट्ट पण होती तिथे त्याच्यासाठी गाडी. पण ह्याला एक गुंडाक मस्त की फोन जे तर त्या नाही घरी. सगळी कामं धंदा झाली. आता जेवायला बघू का इथं जाऊन. मस्त की आज वार आहे तर का आणले तर जेवायला त्या बघायला लागेल आधी. या पावसाने काय वहीत घेतले काय ते आपण न समजायचे. आला मस्त की निघलेलो बरं जाऊ बर्गर खायला. 2 जण बाई लवकरच आलता आंघोळ करून. पण कसला पावसाने वाट लावली हो. एवढा पाऊस पडतो इकडे बघा. माझा फार कंदील भिजला. या आयला मस्त की खर्च घ्यालता कंदला हो. कसला काय मस्त की बर्गर खायला सगळे जण. कद्दू तिथे कर्नाला बसलेलं. बरं चल भावा बर्गर खाऊन येऊ. कद्दू बाय आपल्याला पाण्या बाई स्पॉन्सर आहे ना म्हणून. लई दिवसानंतर मॅकडॉनल्ड्स म्हणतो वाटतं कधी आलं तुम्हाला आठवण पण नाही. अरे बापरे बाप, खूप दिवसानंतर अशी मजा येईल ना खायला. पाण्याबाई स्पॉन्सर नाही ऐकत आता. पाण्याबाईचा हात झालेला म्हणून पाण्याबाई स्पॉन्सर झाले. पेरी पेरी खायलाच नाही. पेरी पेरी खायलाच मजा येते. आणि यो एक लाजवाब बर्गरचा तर यांची नादच नाही बाई. मस्तपैकी खाला एकदम पोट भरून. आता जातो मस्त कर्नाला बसा. जेवायची तर इच्छा पण नाही होणार म्हणतो. The next day. गुड मॉर्निंग गाईज. आता चाललो आहे फोनला कवर टाकण्यासाठी. कवर जरा खराब झालं म्हणून. आणि या पावसाने काय माहिती काय वहीक घेतले तर आईला असं समजत नाही. म्हणतो वाटतं उन्हाला आलता पण यो पाऊस एवढा आले का असं वाटतं आताच पावसाला चालू झाले का काय. कधी पण काहीही करतो. इथं पनवेलला कवर टाकायला पण या पाहुण्याला कवरच नाही वाटला. दुसरा कवर होता त्यांनी नुसतं एक क्रॅच करायची सुरुवात झाली ती म्हणून. बरं राहू दे. याला एक घेतले साधा सुद्धा आपला कमी पैशावाला. जास्त नको खर्च. मस्तपैकी घरी येऊन झोपलो होतो तर आता काय उठून चाललो आता लोकेश दादाच्या सोबत खारघरला. त्याचं काय काम आहे बघू आता काय काम आहे. आणि खायला काय घालतं का नाही ते विचारा. आज खूप टाईम नंतर शोरमा प्लेटर खायची इच्छा झालेली आहे माझी. वाववाली अशी. बघू आता काय बोलतंय तर भाऊ आपलं. याचं काय काम आहे बाबा. कामाला नेतं खायला बी घालो भाऊ. कारण की दिवसभर जेवलो नाही. म्हणतो तर चहा प्यायला पण नाही घरी गेलो. तसाच आहे बिना चाय आणि बिना जेवणावर. म्हणून भाऊ आज तुझ्याकडेच काय येते. माझी बरीच काम आहेत. आपल्याला खारघरशी येऊन परत टॅटू काढायला जायचे. टॅटू झाले मग नंतर आपण कुठेतरी जाऊ. इथपर्यंत प्रोसेस हां एवढी लांबची खूपच लांब होईल भाऊ. असू दे आता काय. त्या टॅटू शॉपला लोकेश दादाचे काही निडल घ्यायचे आहेत. लोकेश दादानी इथंच शिकले सगळा या स्टुडिओला. दिवसभर जेवलो ना म्हणून घरी चाललेले जेवायला. ते इतकं साजेसं भेटलं 2 जण. आता इथनं केली घेतं मस्तपैकी. हे चांगलीवाली दे ना भाऊस. केली जरा लागलेली आहे ही 2 चांगली वाटतं. धन्यवाद भाई 2 केली दिल्याबद्दल. जाता आता परत आपल्याला दाद्यावर पण जायची भाई. दाद्याची चुस्की लागली म्हणता असं वाटतंय. हे दोघं नशीब भेटलं नाही तर घरी जाऊन फुकाट जेवले असतो. काय माहिती काय येरं झाले लोक त्या लाईटीन फोटो काढला. अरे काय गर्दी तर कुत्र्यासारखी आहे. पण म्हणतो वाटतं आम्ही आज फर्स्ट टाइम स्कूटीवर चालले असतो एवढे लांब. आलो त्याला बरं घ्यायचं स्कूटी. 4 व्हीलरचा काटाला आले. 4 फेऱ्या कारगरमध्ये गेले म्हणून कंटाळा आला स्कूटी चालाय. या सॉरी 4 व्हीलरचा. आता करता शिरडोनला जायचे. अरे भावसानो घरच्या विभागला ना एवढे लांब स्कूटीवर गेले. उपट्या टाकतील उपट्या वाटतं माझे म्हणणं बाबा. पायी थांबलेली. अच्छा असं आहे का मग ठीक आहे. ते पण आले असतं तर त्यांचा काही भरोसा आहे. बघू चल जाऊन तिथे काय तर संवास काढू. फर्स्ट टाइम तो पण आणि मी पण दोघं फर्स्ट टाइम आवरेलाम स्कूटीवर चाललो असो. कधीच नाही ना भावांनो आपण आवरेलाम स्कूटीवर.
मस्तपैकी पोट भरून जेवलेलो आहे. जास्त काय दाखवलं नाही कारण की आम्ही खाण्यामध्ये खूपच बिझी होतो. असा एवढा मस्त लागतं ना खायला आल्यावर. जाता घरी आणि झोपतो जाऊन. लय झोप आलं. धाब्यावरून थेट 2 जण आलोय वडाळा लेकला कारण की आपल्याला दिवाळीमध्ये काही एन्जॉय करायला भेटत नाही. इकडं याबी एरियाने यायला आपल्याला भेटतच नाही जोपर्यंत आपला दुकान असतो तोपर्यंत. म्हणून आता रात्रीची तब्बल 1 वाजता वडाला लेगला आलेलो आहे पावसानं. मागाशाहून आलतो पण पक्की गर्दी होती म्हणून गेलो नाही आतमध्ये. बाबा लोकांना झोपाय पाहिजे का नाही पावसानं. आता एक दुसरा एक ठिकाण आहे. कुठला का नाव तर सांग का पब्लिकला समजेल ना. तिथं गेल्यावर पहिले बघू ना. असं आहे का. मला नाव नाही माहिती पावसानं. सोसायटी ना मी कधी गेलो पण नाही अजून. बघू आता इथल्यापेक्षा भारी तिथं वाटतं. हे इकडे रॉकेट मॅन आलतो पण बंद आहे पावसानं. काय मग जावा परत घरीच. झोपाचे पण उद्या उद्या उद्या. परवा आपल्या फादरचा बर्थडे तर आशुबाईनी फुल बॅनरबाजी चालू केलेली आहे. नात करती काय आशुबाईचा. आलोय घरी मस्त की पेट भरून जेवलेलो आहे. आता जाऊन झोपतो. चला बाय बाय गुड नाईट. तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा भावांनो.